हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजची सकाळ खूपच छान सुरू झाली आहे. वातावरण एकदम फ्रेश आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर असं सनराईज झालेला आहे. खरंच सकाळचा हा क्षण मनाला खूप शांतता देणार आहे. आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आज सकाळी आम्ही लवकरच उठलो होतो. खुशीच्या पप्पांनी आज खास येलो रंगाचा कुर्ता घातला आणि मी येलो रंगाची साडी नेसली. हे सगळं पाहून तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल आम्ही कुठे जाणार आहे म्हणून. निघण्याआधी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट केली. खुशीला सकाळी थोडी भूक लागली होती आणि मला माहिती होतं की जेजुरी गेल्यावर थोडा वेळ लागणारच, म्हणून सगळ्यात आधी तिच्यासाठी पटकन मॅगी बनवली. पोट भरलं की प्रवास पण मजेत होतो ना. मग सगळे झटपट रेडी झालो आणि लगेच हॉटेलमधून बाहेर पडलो. जेजुरी गडाजवळ पोहोचल्यावर तुम्ही बघू शकता आज खूपच गर्दी होती, कारण आज संडे आहे. इथे आले की बाहेर भंडारा उधळणारे भक्त आणि येळकोट येळकोटचा गजर, सगळंच वातावरण वेगळं असतं. जेजुरीला आल्यावर भंडारा उधळला जातो हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे बाहेर भंडारेवाले बसलेले होते आणि मग सर्वात आधी मनापासून देवाचं नाव घेतलं. जय मल्हार सदानंदाचा खंडेराव महाराज की जय। मग सगळ्यात आधी आम्ही खाली दर्शन घेतलं, देवाचं मनापासून आशीर्वाद घेतला आणि मग वर गड चढायला निघालो. मंडळी, एक खास गोष्ट सांगायची आहे. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा जेजुरीला आलोय. माझ्या लग्नाला आता 4 वर्ष झाली आहेत, पण तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला इथे येता आलं नव्हतं. तेव्हापासून मनात एकच इच्छा होती, एकदा नवऱ्यासोबत जेजुरीला यायचंच, आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. खरंच आज मन भरून आलं. मग खुशीच्या पप्पांनी मला गड चढण्यासाठी उचललं. म्हणतात ना, ते 7 पायऱ्या तरी नवऱ्याने बायकोला उचलून चढाव्यात, शुभ मानलं जातं ते, म्हणून त्यांनी मला तेवढं वरती उचलून घेतलं. आमच्यासोबत आलेले ते जोडपं होतं, ते अजून गडावर आलेले नव्हते, म्हणून त्यांनी सुद्धा त्यांच्या बायकोला 7 पायऱ्या उचलून चढवलं. ते दृश्य खूपच गोड आणि भावनिक होतं. जेजुरीचे हे दर्शन फक्त देवाचं नाही, तर आमच्यासाठी एक आठवण, एक आशीर्वाद आणि एक सुंदर सुरुवात बनून राहील. खूप प्रचंड गर्दी होती, पण तरी सगळ्यांचा उत्साह वेगळाच होता. खरं सांगायचं तर मला आधी असं वाटलं होतं की आता खुशी कदाचित सांगेल मला पप्पांनी कडेवर घ्या, कारण गर्दी, पायऱ्या आणि चढणं सगळंच जरा अवघड होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने अजिबात त्रास दिला नाही. ती मस्त स्वत चालत होती, आजूबाजूला पाहत होती. आणि मंडळी, जेजुरी हे महाराष्ट्रातलं खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. इथे खंडोबा महाराजांचं मंदिर आहे आणि म्हणूनच इथे सगळीकडे पिवळा रंग, भंडारा आणि येळकोट येळकोटचा गजर ऐकायला मिळतो. जेजुरीला 2 भाग आहेत, एक खालचं मंदिर, एक वर गडावरचं मुख्य मंदिर. वर जायला बऱ्याच पायऱ्या आहेत, पण वर गेल्यावर जो अनुभव मिळतो तो सगळा थकवा विसरायला लावतो. आम्ही हळूहळू चालत होतो. गर्दीमध्ये एक वेगळीच भक्ती जाणवत होती. पिवळ्या भंडाऱ्याचा सुगंध, लोकांचा उत्साह आणि समोर दिसणारं मंदिर, हा प्रवास खरंच मनाला समाधान देणारा होता. तर मंडळी, फायनली आम्ही गडावर येऊन पोहोचलो. इथे प्रचंड गर्दी होती. जर आम्ही नॉर्मल लाईनमध्ये उभे राहिलो असतो तर किमान 4-5 तास थांबावं लागलं असतं. आम्हाला पुढचा प्रवासही करायचा होता, म्हणून आम्ही VIP पास काढायचं ठरवलं. VIP पासलाही गर्दी होती, पण अंदाजे अर्ध्या तासात नंबर लागणार होता. पर पर्सन ₹200 पास होता. म्हटलं ₹200 गेले तरी चालतील, पण मन शांत आणि दर्शन वेळेत व्हायला हवं. मग आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो आणि खरं सांगायचं तर अवघ्या अर्ध्या तासातच आमचं दर्शन झालं. दर्शन घेताना असं वाटत होतं की आपण काही मागायला नाही, तर आभार मानायला आलोय. त्या काही सेकंदात सगळा थकवा, सगळी घाई, सगळा गोंधळ आपोआप मागे पडला. मन एकदम हलकं आणि आतून खूप शांत झाल्यासारखं वाटलं. हा क्षण कॅमेऱ्यात जरी थोडासा कैद झाला असेल, पण मनात तो कायमचा कोरला गेला. दर्शन घेऊन बाहेर आलो तर बाहेर पूजा वगैरे चालू होते आणि आमचं दर्शन लवकर झाले होते. म्हटलं चला बाहेर जी मंदिर आहेत तिथे पण जाऊन येऊया. पहिल्यांदा जेजुरीला आलो होतो तर जास्त काही माहिती नव्हतं. म्हटलं आता निवांतपणे सगळीकडे जाऊन दर्शन घेऊ. इथे फिरताना जाणवलं की जेजुरी ही फक्त दर्शनाची जागा नाही, तर लोकांसाठी श्रद्धेचा आणि विश्वासाचा आधार आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी समाधान दिसत होतं. इथे कोणी काही मागत नाही, तर बहुतेक लोक मिळालेल्या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणायला आलेले दिसतात. थोडा वेळ तसाच बसून आजूबाजूचं वातावरण अनुभवत राहिलो आणि मनात एकच विचार आला, अशा ठिकाणी वारंवार यावंसं वाटतं. हा प्रवास फक्त व्हिडिओ पुरता नाहीये, तर मनाला जोडणारा होता आणि तोच सगळ्यात मोठा अनुभव ठरला. जेजुरी गडावरून खाली पाहिलं की संपूर्ण जेजुरी शहर अगदी स्पष्ट दिसतं. वरून खाली बघताना खरंच खूप भारी वाटत होतं. इतकं उंच आल्यावर सगळं शहर लहानसं दिसायला लागतं आणि मन मात्र एकदम शांत होतं. इथे येण्यासाठी आम्ही साधारण 200 पेक्षा जास्त पायऱ्या चढून वर आलोय.
येताना थोडासा दम लागतो, पण त्याच पायरीवर आतून एक समाधानही मिळतं. जेजुरी हे असं ठिकाण आहे की इथे येताना कोणीही पूर्णपणे तसंच परत जात नाही. कुणाचं मन हलकं होतं, कुणाला धीर मिळतो, तर कुणाला फक्त शांत बसण्याचं एक कारण मिळतं. इथे देव फक्त मंदिरात नाही, तर पायऱ्यांमध्ये, या वाऱ्यात आणि वरून खाली पाहताना मनात येणाऱ्या त्या शांत भावनेतही आहे. आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं की विष्णू पादुका असतात म्हणून नवीन जोडपी इथे येऊन हात ठेवतात, पाया पडतात आणि मनातली इच्छा देवाकडे सांगतात. आम्हालाही तेच करायचं होतं म्हणून आम्ही त्या विष्णू पादुका शोधत होतो. आणि तुम्ही बघू शकता आता प्रचंड गर्दी वाढली होती. सगळीकडे लाईनच लाईन, नंबर इतके वाढले होते की बघूनच थकवा आला होता. तेव्हा एक गोष्ट मनात आली, बरं झालं आपण सकाळी लवकर आलो, नाहीतर VIP पास काढून सुद्धा किमान 1.5 ते 2 तास लाईनमध्ये उभा राहावं लागलं असतं. आणि गर्दीत लहान मुलं असलं की त्यांची चिडचिड वेगळीच होते. ते सगळं सांभाळणंही तितकंच अवघड होतं. फायनली आम्हाला विष्णू पादुका सापडल्या, पण त्या वेळेला तिथे काही पूजा चालू होती म्हणून त्या झाकून ठेवल्या होत्या. त्या क्षणी थोडंसं वाटलं, आपण इथपर्यंत आलो आणि पण लगेच मनात विचार आला, देव दिसणं महत्त्वाचं नाही, भावना महत्त्वाची आहे. मग आम्ही तिथे एक छोटीशी नाणी ठेवली, मन शांत केलं आणि देवाच्या पाया पडल्या. त्या क्षणी मी देवाकडे काही मोठं मागितलं नाही, फक्त एवढंच सांगितलं, आमच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद कायम ठेव, खुशी नेहमी हसती खेळती राहू दे, आमच्यात प्रेम, समजूत आणि शांतता राहू दे. त्या क्षणाला डोळे मिटले, मन हलकं झालं आणि एक वेगळीच समाधानाची भावना आली. कधी कधी देवासमोर खूप बोलावं लागत नाही, मनातलं खरं बोललं की तेच पुरेसं असतं. त्यानंतर आम्ही म्हाळसादेवीच्या मंदिरात गेलो. तिथे त्यावेळेला पूजा सुरू होती. आम्ही तिथे दक्षिणा दिली आणि त्यांनी आमच्याकडून एक छोटीशी पूजा करून घेतली. खरं सांगायचं तर तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. असं वाटत होतं की जणू माझं आत्ताच लग्न झालंय आणि जे आशीर्वाद त्यावेळी मिळू शकले नाही ते आज इथे येऊन मला मिळत आहे. मंदिराच्या बाहेर आलो तर मंदिराच्या बाहेर अखंड ज्योत चालू होती. मग आम्हाला आहे ना तिथे एक व्हिडिओ पण बनवायचा होता. मंदिराच्या बाहेर पण गर्दी इतकी प्रचंड होती की नीट व्हिडिओ सुद्धा काढता येत नव्हता. लोक सतत मध्ये मध्ये येत होते, तरी सुद्धा आम्ही कसा बसा एक व्हिडिओ काढलाच. तर नंतर आम्ही म्हटलं चला आता निघूयात, म्हणून पुढचा प्रवास पण करायचा होता. नंतर जेवण वगैरे पण करायचं होतं बाहेर येऊन. तर तुम्ही बघू शकता गर्दी खूपच प्रचंड झाली होती. आणि आता म्हटलं येण्यापेक्षा जास्त टाईम तर आपल्याला जायलाच लागेल असं मनात आलंच होतं. आणि खरं तेच झालं, असं येण्यापेक्षा जास्त टाईम आम्हाला जायलाच लागला. तर आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो ना, तर आम्हाला त्याच रस्त्याने रिटर्न जायचं होतं, पण आम्ही दुसऱ्या रस्त्याने खाली उतरलो. तर तिथे विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तो रस्ता दुसऱ्या साईडने आहे म्हणून. मग पुन्हा थोडं खाली गेल्यानंतर आम्ही वर आलेलो आणि तो रस्ता शोधत होतो जिथून आम्हाला जायचं होतं. बाहेर आलो आणि थोडा थकवा पण जाणवत होता, भूक पण लागलेली होती. तर म्हटलं चला लिंबू पाणी पिऊयात, म्हणून तिथंच लिंबू पाणीवाले पण बसलेले होते. तर आधी जरा लिंबू पाणी घेतलं. खुशी पण थोडी थकलेली वाटत होती, तिला सुद्धा भूक लागलेली होती. मग तिच्यासाठी पण लिंबू पाणी घेतलेलं. जसं शरीराला थोडा आराम मिळतो तसं मनाला थोडं निवांत वाटायला लागतं. आणि तेव्हाच एक गोष्ट जाणवली, गड चढून दर्शन घेऊन इतकी गर्दी, एवढी धावपळ, सगळं झाल्यावर सुद्धा मनात कुठेही तक्रार नव्हती. शरीर थकलं होतं पण मन मात्र खूप शांत होतं. दर्शनाच्या वेळी आपण काही मागायला नाही तर आभार मानायला आलो होतो हेच आतून वाटत होतं. असं वाटत होतं की देवाने आपल्याला जे दिलं आहे ते पुरेसं आहे, फक्त ते जाणवायला असं ठिकाण लागतं.
गड चढताना प्रत्येक पायरीवर दम लागतो, पण वर गेल्यावर जसं सगळं लहानसं वाटायला लागतं तसंच आयुष्यातले प्रश्नही थोडेसे छोटे वाटायला लागतात. हे समाधान, ही शांतता आमच्या आयुष्यात कायम ठेवा, देवाला हीच प्रार्थना करत होते. कधी कधी देव जवळ असल्याची खात्री मोठ्या चमत्कारातून नाही तर अशा साध्या क्षणातून मनाला लागते. तर आम्ही तिथून बाहेर निघालो. पण एक गोष्ट आमच्या लक्षात आली की आपण कितीही प्लॅन करा तर टाईम आपल्याप्रमाणे चालत नाही. आपण जसं ठरवतो तसं काहीच घडत नाही. हेच आयुष्य आम्हाला पुन्हा एकदा शिकवून गेलं. तिथे बाहेर फोटोज वगैरे काढणं चालू होतं. ते फेटा घालून पारंपरिक फोटो आठवणींसाठी सगळे क्लिक करत होते. मग आम्हीही ठरवलं आपण सुद्धा एक फोटो काढूयात आठवण म्हणून. तर आम्हीही असे काही फोटो काढले. खुशी तर खूपच अशी मस्त पोज देत होती आणि खूपच जास्त खुश वाटत होती. तिला पाहून मला मनापासून आनंद होत होता. त्या क्षणी जाणवलं ह्या सगळ्या प्रवासात सगळ्यात सुंदर गोष्ट हीच होती. नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर बाहेर आल्यावर तिथे एका दुकानातून मी घंटी घेतलेली. तर माझ्याकडे घंटी होती पण तिचा आवाज व्यवस्थित नव्हता. या घंटीचा आवाज छान होता म्हणून ती घंटी घेतलेली आणि खुशी त्या ज्या ढोलच्या आवाजात खुशी मस्त अशी डान्स करत होती. त्यानंतर आम्ही तिथून टाळसुद्धा घेतला कारण पुढचा आमचा प्लॅन होता पंढरपूरचा. पंढरपूरला जायचं आहे तर टाळ घेऊनच जाऊया. घरात टाळ नव्हता माझ्याकडे, त्यांच्या दोघांकडे होता म्हणून ते घरूनच टाळ घेऊन आले होते. आणि खुशीच्या शाळेत कधी कधी कार्यक्रम वगैरे असतो तेव्हा टाळ लागतात म्हणून म्हटलं आत्ताच घेऊन टाकूया. मग आम्ही बाहेर पडलो आणि खरंच सांगायचं तर आम्ही सगळे पूर्ण पिवळे झालेलो होतो. हळद भंडारा सगळीकडे पिवळाच पिवळा रंग. कपडे, हात, अंग सगळं हळदीने भरलेलं होतं. पण त्यातही एक वेगळीच मजा होती. मग आम्ही पुढे निघालो आमच्या पंढरपूरच्या प्रवासाला. पण एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये आम्हाला जबरदस्त भूक लागलेली होती. म्हटलं चला एखादं हॉटेल मिळतं का बघूया. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एक छानसं हॉटेल दिसलं. म्हटलं जसं मिळेल तसं पण पटकन जेवूया. बाहेरूनच ते हॉटेल खूप छान दिसलं. झाडं, हिरवळ आणि एकदम शांत वातावरण. इतकं छान बाहेरून दिसत होतं म्हणून मनात आलं आतलं जेवण पण नक्की तसंच छान असणार. आणि आम्ही आतमध्ये गेलो आणि लगेच खुशी मॅडमनी मेन्यू कार्ड हातात घेतलं. म्हटलं चला आता सांग काय मागवायचं. ती मात्र फक्त चित्र बघूनच सांगत होती हे घ्यायचं ते घ्यायचं. काय आहे कसं आहे याचा काही अंदाजही नाही. म्हणून मग मी खुशीच्या पप्पांना म्हटलं चला तुम्हीच ठरवा आता काय ऑर्डर करायचं. खरं सांगायचं तर भूक इतकी लागलेली होती ना की त्या वेळेला हॉटेलमध्ये जे मिळालं असतं आम्ही ते खाण्याच्या मूडमध्ये होतो. म्हणून फार वेगवेगळे प्रयोग न करता आम्ही काही सोपं पण थोडंसं वेगळं मागवलं. आम्ही पनीरचे सगळे वेगवेगळे पदार्थ खाल्लेले होते. पण आता हे थोडंसं वेगळंच होतं. एकीकडे पनीरचा रस्सा होता आणि बाजूला कोरडं सुकं असं मसाल्यामध्ये तळलेलं पनीर होतं. तर म्हटलं चला हेच मागवून बघूया कसं लागतं म्हणून. काहीतरी वेगळं वाटत होतं तर म्हटलं हेच ट्राय करूया. खुशीसाठी आम्ही डाळ आणि पोळी मागवली होती. तर ती जास्त तिखट वगैरे खात नाही तर तिच्यासाठी एकदम फिक्की डाळ मागवलेली. त्याची टेस्ट खूपच छान होती. तिलासुद्धा आवडली आणि तिने पोटभर जेवण केलं. कसं आपण घरी राहिलो तर प्रत्येक गोष्टीचा एक टाईम ठरलेला असतो, नाश्ता जेवण वगैरे. पण आज आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो त्याच्यामुळे नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता. जेवण येताच आम्ही अक्षरच त्याच्यावरती तुटून पडलो. पोटभर जेवण केलं. प्रत्येक घासाबरोबर वा काय टेस्ट आहे हे शब्द आपोआप तोंडातून बाहेर निघत होते. अशा साध्या पण सुंदर क्षणाच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात.
एकदम मस्त झालं. आता आमचा पंढरपूरचा प्रवास चालू झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच. अजून खूप देवदर्शनाची सुंदर प्रवास आणि असेच खास क्षण तुमच्यासोबत शेअर करायचे बाकी आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.